सिल्वर ओकवर उद्धव ठाकरे आणि पवारांची बैठक अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे। या बैठकीनंतर महाविकास आघाडीतील जागांचं वाटप स्पष्ट होईल। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली। निवडणूक आयोगाने रश्मी शुक्लांना पदावरून हटवलंय। विरोधकांकडून काही दिवसांपासून शुक्लांच्या बदलीची मागणी होती। रश्मी शुक्ला भाजपला सहकार्य करायच्या। फडणवीसांनी राजकीय फायद्यासाठी शुक्लांना 2 वर्षांची मुदतवाढ दिली होती। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। शिंदे फडणवीसांनी त्यांच्या फायद्यासाठी रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावर बसवलं। रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या कोणत्याही कामात सहभागी करू नये, नाना पटोलेंची मागणी। रश्मी शुक्लांवर पटोले फडणवीसांवर बेछूट आरोप करत आहेत। नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, आशिष शेलार यांचं वक्तव्य। पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकर यांच्याकडे। विवेक फणसाळकर मुंबई पोलीस आयुक्त आहेत। ज्येष्ठतेनुसार राज्याचे पोलीस महासंचालक पदासाठी 3 IPS अधिकाऱ्यांची नावं चर्चेत। रितेश कुमार, संजय वर्मा, संजीव सिंघल यांची नावं चर्चेत। मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार। मित्रपक्षांकडून यादी आली नाही आणि एकाच जातीवर कसं लढणार, जरांगे पाटलांची भूमिका आहे। तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या जरांगेंच्या सूचना आहेत। माझा निर्णय दबावामधून नाही, माझ्यावर महायुती आणि महाविकास आघाडीचा दबाव नाही, जरांगे पाटलांचं वक्तव्य। कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही, जरांगेंची भूमिका। आमचा कुणालाही पाठिंबा नाही, कुणाला पाडायचं नाही आणि कुणाला निवडूनही आणायचं नाही। माझी माघार नाही हा गनिमी कावा आहे, मनोज जरांगेंचं वक्तव्य। जरांगे आता समजूतदारपणे निर्णय घेत आहेत। पडापडीच्या भूमिकेत गेला तर लोकांचा संशय वाढेल। जरांगेंच्या भूमिकेनंतर प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। देर आहे दुरुस्त आहे, जरांगेंच्या निर्णयाचं भुजबळांकडून स्वागत। रिंगणात लढायला वाघाचं काळीज लागतं, गनिमी कावाचा काळ गेलाय, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल। समाजाच्या हितासाठी जरांगे पाटलांचा निर्णय असावा, कुणाच्या दबावाखाली जरांगे निर्णय घेणार नाही। मी लवकरच त्यांची भेट घेणार, जरांगेंच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य। जरांगेंचा मराठा समाजाच्या विकासासाठी संघर्ष, जरांगेंच्या लढ्याला आमचं कायम पाठबळ राहील, राऊतांचं वक्तव्य। जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेला मी सकारात्मकतेने पाहतोय, जरांगे पाटलांची भूमिका मला समजलेली नाहीये, जरांगे पाटलांच्या निर्णयानंतर खासदार अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। मनोज जरांगे पाटलांची आजची भूमिका अत्यंत धाडशी आणि प्रामाणिकपणे आहे। उमेदवार पाडले असते तर जरांगेंचं अस्तित्व संपलं अशी टीका झाली असती, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। माहीमचे शिंदेगडाचे उमेदवार सदा सरवणकर यांची माघार नाही, मनसेने महायुती विरोधातील सर्व उमेदवार आधी मागे घ्यावे, मगच मी माघार घेणार, सदा सरवणकरांची भूमिका। मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर सदा सरवणकर वर्षावर शिंदेंच्या भेटीसाठी दाखल। सरवणकर माहीममधून माघार घेणार की लढणार याची उत्सुकता। अमित ठाकरेंना महायुतीचं समर्थन द्यायला हवं, आमची भूमिका फडणवीसांनी मांडली आहे, महायुतीचे नेते निर्णय घेतील, आशिष शेलारांचं वक्तव्य। माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर पक्षाच्या चिन्हावरच लढणार, भाजपनं अमित ठाकरेंना पाठिंबा दिला त्याबद्दल चर्चा शिंदे करतील, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। गोपाळ शेट्टींची बोरिवलीमधून माघार, भाजपला बंडखोरी रोखण्यात यश, विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टींची समजूत काढली। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ। दुपारी 3 नंतर प्रत्येक मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट होईल। शेकापचे जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा। पेण, अलिबाग, पनवेलची जागा शेकापला देण्याचं ठरलंय, संजय राऊतांची माहिती। बोगस तपास पथकं मुंबईसह महाराष्ट्रात काम करतात, लोकांना त्रास देत बोगस भरारी पथकांची कमाई सुरू आहे, राऊतांचा आरोप। तर भाजप शिंदे गट बोगस यंत्रणा निर्माण करत आहेत का, राऊतांचा सवाल। आम्हाला बंडखोरी टाळायची आणि मतांचं विभाजन टाळायचंय, बंडखोरी रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात, बंडखोरांवर काय कारवाई करायची ते फडणवीस बावनकुळे पाहतील, गिरीश महाजनांचं वक्तव्य। शरद पवार आणि शिंदेंमध्ये काहीतरी सुरू असल्याचंच काही लोक सांगतायत। निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होईल ते सांगता येत नाही, एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नवाब मलिकांचं वक्तव्य। अजित पवारांची देवगिरीवर बैठक सुरू, महायुती आणि पक्षातील बंडखोरी संदर्भात बैठक। मलिकांच्या उमेदवारीबाबत देखील अंतिम निर्णय होईल, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर शिंदेगडाचे 7 बंडखोर उमेदवार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंच्या उद्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 सभा। शिंदे उद्या शंभूराज देसाई, महेश शिंदेंच्या मतदारसंघात सभा घेणार, तर तिसरी सभा सांगलीच्या विटा या मतदारसंघात होईल। देवदत्त मोरे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची धाराशिवमध्ये सभा। अमित ठाकरे यांच्या विजयासाठी मनसेकडून तुळजाभवानीला केला जाणार अभिषेक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या मैदानात, शिंदेंची आज संध्याकाळी 4 वाजता भिवंडीत जाहीर सभा होणार। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यामध्ये प्रचाराचा नारळ फोडतील, पहिल्या 2 सभा ठाण्यात होणार। मनसेचे राज्यातील 138 मतदारसंघात उमेदवार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर। 7 आणि 8 नोव्हेंबरला पवारांच्या नागपूरमध्ये सभा। बारामती मतदारसंघात युगेंद्र पवारांकडून गावभेट दौऱ्यांना सुरुवात। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा पवारांचा कानमंत्र, युगेंद्र पवारांची माहिती। वैयक्तिक आणि खालच्या स्तरावर टीका पवारांनी कशी केली नाही, अशा टीका व्हायला नकोयत असं माझं वैयक्तिक मत।
आव्हाडांच्या अजितदादांवरील टीकेवर युगेंद्र पवारांचं वक्तव्य. खासदार सुप्रिया सुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर. समर्जित घाडगे, मधुरिमा राजे छत्रपतींनी सुळेंची भेट घेतली. घाडगे कागलमधून तर मधुरिमा राजे कोल्हापूर उत्तरमधून महाविकास आघाडीच्या उमेदवार. इचलकरंजीमध्ये सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत महिला मेळावा. भाजपचे 2019ला अपक्ष आमदारांवर भ्रष्टाचारांचे आरोप, आता त्यांनाच उमेदवारी. प्रकाश आवाडेंचं नाव न घेता सुळेंची टीका. सांगलीच्या तासगावमध्ये शरद पवार गटाच्या सचिन पाटील आणि खंडू कदम कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटप करत आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा. निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई. संजय काका पाटलांकडून बदनामीचं राजकारण, लोक उत्तर देतील. रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांनी पैसे आणि दिवाळीच्या फराळ वाटल्याच्या आरोपांवर रोहित पाटलांची टीका. बहुजन विकास आघाडीला शिट्टी चिन्ह मिळण्याचा मार्ग मोकळा. कायदेशीर बाबी पूर्ण करून शिट्टी चिन्ह बवियाला द्या, हायकोर्टाचे आदेश. बहुजन विकास आघाडीच्या न्यायालयीन लढाईला यश. भाजप उमेदवार शंकर जगताप बंडखोर नाना काटेंच्या कार्यालयात दाखल. नाना काटे माघार घेणार असल्याचं जवळपास निश्चित असल्याची माहिती. इचलकरंजी मतदारसंघातील बंडखोर सुहास जांभळेंची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. सुळेंकडून जांभळे कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न. सुहास जांभळे निवडणूक लढण्यावर ठाम. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता. भाजपचे युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब लढण्यावर ठाम. मला कोणताही मेसेज नाही, मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार. रणजित पाटील धाराशिवमधून परंडामधून निवडणूक लढण्यावर ठाम. भाजपचे बंडखोर तुषार भारती अमरावतीच्या बडनेरा या निवडणूक लढण्यावर ठाम. रवी राणांविरोधात मी लढणार आणि जिंकणार, तुषार भारतीय यांच्याकडून विश्वास व्यक्त. पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कुलदीप कोंडे आणि भाजपचे किरण दगडे अपक्ष लढण्यावर ठाम. महायुतीला परभणी मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यात यश. भाजपचे बंडखोर विजय वरपुडकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. परभणीत शिंदेगडाचे आनंद भरोसे महायुतीचे उमेदवार. जरांगींच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात. नाशिक पश्चिममधून करण गायकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. भूम परंडामधील बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला यश. ठाकरे गटाचे रणजित पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती. राहुल मोटे हेच पवार गटाचे अधिकृत उमेदवार. चोपडा मतदारसंघातून शरद पवार गटाचे चंद्रकांत बरेल यांची माघार. चोपडा मतदारसंघात ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे उमेदवारी. अमरावतीच्या 8 मतदारसंघात भाजपचे 8, काँग्रेसचे 2 आणि ठाकरे गटाचा 1 बंडखोर उमेदवार. मोर्शी मतदारसंघात भाजप आणि अजित पवार गटाचे उमेदवार आमने सामने. फुलंब्री मतदारसंघात शिंदेगडाची बंडखोरी कायम. शिंदेगडाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार नॉट रिचेबल, तर भाजपच्या अनुराधा चव्हाण यांच्या विरोधात रमेश पवारांचा अर्ज. पुण्यातील 3 मतदारसंघात काँग्रेसकडून नेत्यांकडून बंडखोरी. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना नाना पटोलेंनी कॉल करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या केल्यात सूचना. अकोला पश्चिममधील भाजप बंडखोर उमेदवार हरीशा आलिमचंदानी नॉट रिचेबल आहे, तर आलिमचंदानी भाजपकडून इच्छुक होते, मात्र भाजपकडून विजय अग्रवाल यांना उमेदवारी. शिंदेगडाचे देवळालीचे उमेदवार राजश्री अहिरराव आणि दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले नॉट रिचेबल. दोघांसाठी हेलिकॉप्टरमधून एबी फॉर्म पाठवण्यात आले होते.